हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शुगर क्रेविंगचे काही रिझन्स पाहिले, लाईक पुअर गट हेल्थ, लॅक ऑफ स्लीप, लॅक ऑफ गुड क्वालिटी प्रोटीन्स अँड फायबर्स इन अवर डाएट, फ्लक्च्युएशन्स इन हार्मोन अँड नॉट इटिंग इनफ कॅलरीज, राईट. सो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ वी कॅन स्टॉप शुगर क्रेविंग. फर्स्ट थिंग यू कॅन डू इज यू नीड टू फोकस ऑन इटिंग न्यूट्रिशन डेन्स फूड. फॉरगेट अबाउट कॅलरीज. मोस्ट ऑफ पीपल म्हणतात की आम्ही कमी कॅलरीजचं फूड इंटेक करतो. बट फ्रेंड्स, फॉरगेट अबाउट कॅलरीज अँड फोकस ऑन गुड क्वालिटी न्यूट्रियन्स डेन्स फूड, बिकॉज क्वालिटी ऑफ फूड इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॅलरीज. सो तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन्स अँड फायबर्स खूप जास्त प्रमाणात इन्क्लूड करायचे आहेत. त्यामध्ये फायबरसाठी गुड सोर्स म्हणून तुम्ही ब्रॉकली, कॅबेजेस, फ्लावर, कुकुंबर, कॅरेट्स हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. शिवाय जर तुम्ही नट्स, आल्मंड किंवा चिया सीड्स हे जर इन्क्लूड केलं तर त्यासोबत तुम्हाला प्रोटीन प्लस फायबर्स हे दोन्ही तुम्हाला त्यातून मिळतील. शिवाय गुड क्वालिटी प्रोटीन जर ॲड करायचं असेल तर तुम्ही फर्स्ट क्लास प्रोटीन लाईक एग, पनीर, चिकन, मीट, फिश ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या डेली डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. प्रोटीन्स अँड फायबर्सचे गुड सोर्स तुमच्या डाएटमध्ये रेग्युलर इन्क्लूड करायचे आहेत आणि डेफिनेटली त्यामुळे तुमच्या शुगर क्रेविंग्स ह्या कमी होणार आहे. नेक्स्ट थिंग यू कॅन डू इज वर्क ऑन युअर स्ट्रेस मॅनेजमेंट. हार्मोन्स फ्लक्च्युएशनचं मेन रिझन आहे स्ट्रेस. आणि जर तुम्ही तुमचं रुटीन असं डेव्हलप केलं किंवा असं सेट केलं की ज्यामुळे तुमचा स्ट्रेस हा हॅपीली मॅनेज होणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये योगा, मेडिटेशन्स, डीप ब्रीदिंग, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या. नेक्स्ट थिंग इज स्लीप. गुड क्वालिटी स्लीप ही खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रायोरिटाईज युअर स्लीप इन युअर बिझी शेड्यूल. लास्ट थिंग यू कॅन डू फॉर शुगर क्रेविंग इज वर्क ऑन युअर गट हेल्थ. त्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मॉडिफिकेशन्स केले पाहिजे. ॲडिंग गुड क्वालिटी प्रोबायोटिक इज ऑल्सो गुड फॉर गट हेल्थ. सो फ्रेंड्स, आता तुम्हाला समजलेलं आहे की शुगर क्रेविंग्सचे मेन रिझन कोणते आहेत आणि त्याला स्टॉप कसं करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 4 ते 5 गोष्टींवरती वर्क करायचं आहे, ज्यामुळे तुमचं शुगर क्रेविंग स्टॉप व्हायला मदत होईल नक्कीच. आय होप दिस इन्फॉर्मेशन हेल्प्स यू. थँक्यू सो मच.